नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहन काशेद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण चाललो आहे पानशेत या ठिकाणी. माझ्यासोबत आज आहेत मित्र निरंजन आणि वैभव. पानशेतला आम्ही पोचलो, तिथून गाडी लावली आणि चालत निघालो होतो. रोड खरं तर खूप खराब आहे इथला, पण तुम्हाला सांगू जेवढा खराब हा रोड आहे ना तेवढंच इथलं चांगलं दृश्य आहे. तिथं गेला इतकं मस्त वाटतं ना, असं मनमोहक एकदम, म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही. तिथं एक जुनं झाड पडलं होतं, त्याच्यावर गेलो आम्ही आणि इतकी भीती वाटत होती त्या झाडावर चढताना. आणि असं एकदम चक्कर आल्यासारखं होत होतं. खाली पाणी वाहत आहे पण ते पाणी वाहत नाही, थांबले असं वाटत होतं आणि आपण कुठंतरी चाललो आहे. आणि मस्त फोटोशूट केलं, थांबलो, असं निवांत बसून राहिलो. तिथून आम्ही मग निघालो आणि गेलो तिथं जवळ असलेलं एक बॅकवॉटर टाईप आहे, त्यात आम्ही गेलो पोहण्यासाठी. खरं तर पोहण्यासाठीच आम्ही आज आलो होतो इकडे पानशेतला. चला आज फ्री आहे तर इकडे यावं. आणि पाणी खूप गार होतं, थोडं पाणी असं अंगावर येत होतं, जेणेकरून सवय लागेल त्या गार पाण्याची आणि जाईल. मित्र आला निरंजन, आम्ही बसलो गप्पा मारत थोड्या. आणि पाणी पोहायचं का नाही, पाण्यात उतरलो आहे तेवढ्यात ह्याने अंगावर पाणी टाकलं आणि तो बघा जरासा पुढं गेला आणि पाण्याचा फ्लो असा होता की डायरेक्ट तो पुढं गेला. आता हा पण बघा. हे बघून मी तर म्हणलो, माझी तर पाटली, मी तर म्हणलं भाऊ आपण तर नाही बाबा, काल इथलं इथं पोहतो. मस्त बॉडी शो केला, मजा मस्ती चालू होती. तो जवळ आला, त्याला असला भिजवला बघा, मस्त पाणी अंगावर. असंच करता इथंच आम्ही अर्धा पाऊण तास जवळपास घालवला. आणि इकडून आम्ही निघालो जिकडं बोटिंग करतात आणि नाश्ता करत होतो. खूप भूक लागली होती. आम्ही आलो इथं, मग जवळ असलेला एक रिसॉर्ट आहे तिथे. आणि तिथून मग व्ह्यू एकदम मस्त होता. खाली बोटिंग वगैरे होती. म्हणलं चला आता बोटिंगला जावं. नाश्ता वगैरे केला, तिकीट घेतले बोटचे. बोटिंग करायची होती, मग म्हणलं कायाकिंग करू जरा निवांत. बोटिंगमुळे ते खूप वाकडं तिकडं करत होते. आता तुम्हीच बघा, दादा हा कसा गाडी असली बोट चालवतो. तिथल्या त्या ज्या बाया वगैरे होत्या त्यांनी तर पार हे करून टाकलं. आम्ही आमची बोट घेतली कायाकिंगची, गेलो. मस्त एक नंबर व्ह्यू होता. आणि कायाकिंगसाठी जवळपास एक पर पर्सन 150 रुपये असे घेतात. तुम्ही सिंगल बोट पण घेऊ शकता, डबल बोट पण घेऊ शकता. डबलवाली शक्यतो घ्या, एक जण हे मारतो, मग एक जणांना निवांत बसता येतं. मी तर काहीच करत नव्हतो. बोलाच म्हणलं तूच मार पेंडल, निवांत बसून राहिलो. मस्त व्ह्यू एन्जॉय करत होतो. लाटांचा आवाज येत होता, खूप मस्त वाटलं.